मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती, ज्या ठिकाणी आपण 6 महिन्याचा स्पोकन इंग्लिश कोर्स पूर्ण करतोय आणि आजचा 5वा व्हिडिओ आहे। याच्या पूर्वीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, ज्या ठिकाणी आपण पाहिलं होतं की कोणतंही वाक्य घ्या, त्या वाक्यापासून प्रश्न कसा विचारायचा, त्या वाक्याला नकारार्थी कसं बनवायचं, त्या वाक्याला नकारार्थी प्रश्न कसा विचारायचा, त्याच वाक्यापासून WH शब्दाचा वापर करून कशा प्रकारे प्रश्न विचारायचा, हे आपण व्यवस्थितपणे त्या ठिकाणी समजून घेतलेलं आहे। आजपासून आपण वाक्य कसे ट्रान्सलेट करायचे पाहतोय। बघा, आपण शिकणार आहोत की आपण दिवसभरामध्ये जे वाक्य बोलतो त्याच्यामधल्या एका वाक्याच्या प्रकाराला कसं ट्रान्सलेट करायचं हे व्यवस्थितपणे आपण समजून घेणार आहोत। बघा, आज आपण शिकणार आहोत की आपण दिवसभरामध्ये जे वाक्य बोलतो त्याच्यामधले असे वाक्य की ज्यांच्या शेवटी शकतो, शकते, शकतात अशा प्रकारचा उच्चार जो येतो, तर ह्या वाक्यांना कसं ट्रान्सलेट करायचं हे आज आपण व्यवस्थितपणे शिकणार आहोत। बघा मित्रांनो, आपण शिकणार आहोत काय, कॅन हा टॉपिक। कॅन कॅन याचा जर शब्दशः अर्थ पाहिला तर शकणे होतो। काय होतो? शकणे। ठीक आहे, म्हणजेच दिवसभरामध्ये बोलले जाणारे असे वाक्य की ज्यांच्या शेवटी शकतो, शकतो, शकते, शकतात अशा प्रकारचा उच्चार येतो, तर ह्या वाक्यांना कसं ट्रान्सलेट करायचं हे आज आपण शिकणार आहे। आता बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, दोन वाक्य मी या ठिकाणी लिहितो। बघा, मी झाडावर चढू शकतो, मी झाडावर चढू शकतो, चढू शकतो हे एक वाक्य आहे। आणि दुसरं वाक्य आहे, तिला तिला मदत केली जाऊ शकते, जाऊ शकते, तिला मदत केली जाऊ शकते। तर बघा, दोन्ही वाक्यांच्या शेवटी शकतो, शकते आले। ठीक आहे, तर आपण कशा वाक्यांबद्दल बोलतोय की ज्याच्यामध्ये सब्जेक्ट दिलेला आहे, ज्याच्यामध्ये सब्जेक्ट दिलेला आहे, ह्या वाक्यांना कसं ट्रान्सलेट करायचं हे आज आपण शिकणार आहोत। हे लक्षात ठेवा। या ठिकाणी बघा, तिला मदत केली जाऊ शकते, तर या ठिकाणी तिला केली जाऊ शकते, जे करणार आहे ते वाक्यामध्ये दिलेलं नाही, म्हणजे फक्त ऑब्जेक्ट दिलेला आहे। तर हे पॅसिव्ह प्रकारचं वाक्य आहे, हे आपण नंतर शिकूया। आज आपण शिकणार आहोत की ऍक्टिव्ह प्रकारचं वाक्य इंग्लिश मध्ये कसं ट्रान्सलेट करायचं। आता बघा, आपण मागे जे वाक्य शिकलो होतो, मागच्या व्हिडिओमध्ये जे शिकलो होतो, होकारार्थी वाक्य, वाक्याचे 6 प्रकार बघा मी या ठिकाणी लिहितो। होकारार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य। ठीक आहे, त्याच्यानंतर काय पाहिलं आपण, प्रश्नार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य। बघा, सराव म्हणून सराव व्हावा म्हणून या ठिकाणी लिहितोय मी प्रश्नार्थी वाक्य। त्याच्यानंतर बघा, नकारार्थी वाक्य। काय? नकारार्थी वाक्य। त्याच्यानंतर नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य, नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य। त्यानंतर बघा, WH प्रश्नार्थी वाक्य, WH प्रश्नार्थी वाक्य। आणि WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य, नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य। तर हे वाक्य बघा कसल्या प्रकारचं आहे, तर हे वाक्य होकारार्थी प्रकारचं आहे। कसल्या प्रकारचं आहे? होकारार्थी प्रकारचं आहे। आणि ह्या वाक्याला कशा प्रकारे ह्याच्यामध्ये बदलायचं हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थितपणे पाहिलेलं आहे। बघा, या ठिकाणी सांगतो मी झाडावर चढू शकतो, होकारार्थी प्रकारचं वाक्य आहे। आता मी झाडावर चढू शकतो का लावून जर या ठिकाणी प्रश्न विचारला तर ते प्रश्नार्थी वाक्य झालं, ज्याचं उत्तर फक्त आपल्याला हो किंवा नाही अशा शब्दात द्यायचं असतं। त्याच्यानंतर मी झाडावर चढू शकत नाही, नकारार्थी वाक्य झालं। त्याच्यानंतर मी झाडावर चढू शकत नाही का, नकारार्थी वाक्यालाच का लावून प्रश्न विचारलाय, म्हणजे नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य। त्याच्यानंतर असे काही शब्द होते, काय, कोठे, केव्हा, कोणता, कसा, कसे, तर यांचा वापर करून ज्यावेळेस प्रश्न विचारला जातो तर त्याला WH प्रश्नार्थी वाक्य म्हटलं जातं। आणि त्याच प्रश्नामध्ये जर आणखी नकार ऍड केला आपण तर त्या ठिकाणी WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य होतं, हे आपण मागे समजून घेतले। आज आपण पाहतोय मित्रांनो, होकारार्थी वाक्य कुठल्या, कॅन ह्या टॉपिक मधले, म्हणजे आपण दिवसभरामध्ये जे बोलणार आहोत त्या ज्या वाक्यांच्या शेवटी शकतो, शक्ती, शकते, शकतात अशा प्रकारचा उच्चार येतो, तर त्या वाक्याला कसं ट्रान्सलेट करायचं। ठीक आहे, बघा, हे होकारार्थी वाक्य। तर ह्याच्यासाठी जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आहे, सब्जेक्ट सुरुवातीला लिहायचं
त्याच्यानंतर कॅन लिहायचं, काय लिहायचं कॅन, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स आणि प्रश्नचिन्ह आणि फुल स्टॉप या ठिकाणी. ठीक आहे. तर बघा, मी झाडावर चढू शकतो. ठीक आहे. मी एखादं काम करू शकतो, माझ्यामध्ये ती क्षमता आहे, म्हणजे एखाद्याची क्षमता दाखवण्यासाठी आपण कॅनचा वापर करतो. ठीक आहे. तर मी म्हणजेच या ठिकाणी काय येणार, आय येणार, आय. त्याच्यानंतर कॅन, त्याच्यानंतर क्रियापद, क्रियापद काय चढणे म्हणजेच क्लाइंब. ठीक आहे. आय कॅन क्लाइंब आणि झाडावर म्हणजे ऑन द ट्री. आय कॅन क्लाइंब ऑन द ट्री, मी झाडावर चढू शकतो. ठीक आहे. आता दुसरं वाक्य बघा, आम्ही केक बनवू शकतो. आम्ही केक बनवू शकतो. ठीक आहे. आमच्यामध्ये ते क्षमता आहे की आम्ही केक बनवू शकतो. हे वाक्य पण कॅन मधलंच आहे, शेवटी शकतो आले, याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. तसंच हे होकारार्थी प्रकारचं वाक्य आहे. ठीक आहे. यांच्याबद्दल आपण नाही बोलत. ठीक आहे. हे आपण व्यवस्थितपणे एक एक शिकून घेऊया पुढे. तर आम्ही केक बनवू शकतो. आम्ही साठी काय येणार, वी येणार, काय वी. त्याच्यानंतर काय येणार, कॅन, वी कॅन. बनवणे म्हणजे काय, मेक, वी कॅन मेक. आणि केक म्हणजे अ केक. ठीक आहे. आर्टिकल आहे, आपण मागे शिकलेलो आहे. ठीक आहे. दुसरा तिसरा व्हिडिओ असेल बघा आपण, ज्या ठिकाणी आपण आर्टिकल पाहिले. तर त्याच्यानंतर आणखीन एक वाक्य बघा, ती कार चालवू शकते. ती कार चालवू शकते. तर ह्या वाक्यामध्ये बघा, सुरुवातीला काय घेणार आपण, सब्जेक्ट. सब्जेक्ट काय, ती म्हणजे शी. त्याच्यानंतर कॅन, कॅन, कॅन लिहिलं. त्याच्यानंतर क्रियापद काय, चालवू म्हणजे चालवणे म्हणजेच ड्राईव्ह, शी कॅन ड्राईव्ह. आणि कार म्हणजे अ कार, ती कार चालवू शकते. तर बघा, कॅनचा पहिला वापर आपण पाहिला. कॅनचा पहिला वापर काय आहे की एखाद्याची क्षमता दाखवण्यासाठी, एखाद्यामध्ये काय क्षमता आहे हे दाखवण्यासाठी आपण वापर करतो. ठीक आहे. तर बघा, आता आपण पाहूया कॅनचा दुसरा वापर कशा प्रकारे केला जातो. आता बघा मित्रांनो, कॅनचा दुसरा वापर, कॅनचा दुसरा वापर आपण करतो की एखाद्या कामासाठी एखाद्याला परवानगी आहे असं सांगण्यासाठी, म्हणजे एखाद्याला परवानगी देण्यासाठी. जसं की बघा, या ठिकाणी एक वाक्य मी लिहितो की विद्यार्थी प्रश्न विचारू शकतात. विद्यार्थी प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे. शकतात आलंय शेवटी. याच्यावरून पण तुम्ही समजू शकता की कॅन मधलं हे वाक्य आहे, किंवा ह्या वाक्यामध्ये तुम्ही परमिशन देताय, विद्यार्थी प्रश्न विचारू शकतात. तर हे वाक्य कसं ट्रान्सलेट करायचं, सेम फॉर्म्युला राहणार आहे. सुरुवातीला सब्जेक्ट, त्याच्यानंतर कॅन, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स आणि फुल स्टॉप. तर बघा, ह्याच्यामध्ये कसलं वाक्य आहे, होकारार्थी वाक्य आहे. तर विद्यार्थी म्हणजेच काय, स्टुडंट्स. त्याच्यानंतर काय येणार, कॅन. विचारणे क्रियापद आहे आपलं, विचारणे म्हणजे काय, अस्क. आणि प्रश्न, ठीक आहे, क्वेश्चन्स. स्टुडंट्स कॅन अस्क क्वेश्चन्स. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे तुम्ही ट्रान्सलेट करू शकता. तसंच बघा मित्रांनो, तू इथे बसू शकतोस. तू इथे बसू शकतोस सांगताय, त्याला परमिशन देताय. ठीक आहे. तर सुरुवातीला सब्जेक्ट, तू म्हणजेच काय, यू. त्याच्यानंतर कॅन, त्याच्यानंतर यू कॅन, क्रियापद काय, बसणे म्हणजे सीट, यू कॅन सीट. आणि इथे म्हणजे हिअर आणि फुल स्टॉप. ठीक आहे. आणखीन एक वाक्य बघा, तो हा पेन वापरू शकतो. तो हा पेन वापरू शकतो. कसं येणार बघा, सुरुवातीला तो म्हणजेच काय, ही. हे आपण पाहिलंय मित्रांनो,
पहिले 4 व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेले असतील तर तुम्हाला माहिती आहे, तो साठी आपण ही लिहिणार. त्याच्यानंतर काय, कॅन. ही कॅन क्रियापद काय वापरणे म्हणजे यूज. ही कॅन यूज. आणि हा पेन म्हणजेच काय, दिस पेन. दिस पेन. ही कॅन यूज दिस पेन. तो हा पेन वापरू शकतो. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण कॅन ह्या टॉपिक मधले होकारार्थी वाक्य कशा प्रकारे इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करायचे हे आज व्यवस्थितपणे समजून घेतलेलं आहे. बघा या ठिकाणी काही तुम्हाला वाक्य दिलेले आहेत, ज्याला तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये लिहायचंय, जेणेकरून तुमचा सराव होऊन जाईल. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा. थँक्स फॉर वॉचिंग.